एका देशाची प्रगती फक्त मोठ्या इमारतींनी किंवा रस्त्यांनी ठरत नाही, तर ती ठरते योग्य आकडेवारी, अचूक माहिती आणि वैज्ञानिक निर्णयांवर. पण कधी विचार केलायत का, हे संख्याशास्त्र म्हणजे नेमकं काय? संख्याशास्त्र म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर माहिती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्या माहितीच्या आधारे योग्य निष्कर्ष काढल्याचे विज्ञान म्हणजे संख्याशास्त्र. आज सरकार जेव्हा जनगणना करते, बेरोजगारीचा दर मोजते, शेतीचं उत्पादन तपासते किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन करते, तेव्हा त्या प्रत्येक निर्णयामागे संख्याशास्त्र उभे असते. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका महान भारतीय शास्त्रज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी केवळ सांख्यिकी शास्त्रालाच नवी दिशा दिली नाही, तर आधुनिक भारताच्या नियोजनाची पायाभरणीही केली. हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत चंद्र महालनोबिस, ज्यांना भारतीय आधुनिक सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जाते. दरवर्षी 29 जून हा दिवस भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. कारण ह्याच दिवशी 1893 मध्ये महालनोबिस यांचा जन्म कोलकाता येथे एका सुशिक्षित आणि प्रगत विचारांच्या कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा साधारण ब्रह्मो समाज ह्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीशी जोडलेले होते. त्यामुळे लहानपणापासूनच महालनोबिस यांच्या मनात विज्ञान, समाज आणि शिक्षण ह्यांविषयी खोल रुची निर्माण झाली. त्यांनी आपले शिक्षण कोलकात्यातील प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेज येथे घेतले. पुढे ते इंग्लंडमधील किंग्स कॉलेज कॅम्ब्रिज येथे गेले आणि गणित व भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. ते अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते. भौतिकशास्त्रात त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली होती. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो बायोमेट्रिका नावाच्या एका वैज्ञानिक जर्नलमुळे. केम्ब्रिजमध्ये असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना हे जर्नल दाखवले. त्या लेखांमधून त्यांना सांख्यिकी शास्त्राची ताकद समजली आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी विविध माहिती आणि आकडेवारीचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कोलकात्यातील अँग्लो इंडियन लोकांच्या शरीर मापनावर संशोधन केले. 1922 मध्ये त्यांचा पहिला संशोधन निबंध प्रकाशित झाला. त्यामुळे त्यांच्याकडे वैज्ञानिक जगाचे लक्ष वेधले गेले. यानंतर त्यांनी हवामानशास्त्र, पूर नियंत्रण आणि कृषी संशोधन यांसारख्या विषयांवर काम केले. विशेष म्हणजे भारतातील पूर नियंत्रणासाठी त्यांनी दिलेल्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आणि त्याचा मोठा फायदा झाला. त्यांच्या संशोधनामध्ये केवळ सिद्धांत नव्हता, तर प्रत्यक्ष समाजोपयोगी विचारही होता. महालनोबिस यांच्या नावाशी जोडलेली सर्वात प्रसिद्ध संकल्पना म्हणजे महालनोबिस डिस्टन्स. ही एक सांख्यिकीय पद्धत आहे, ज्यामुळे दोन गटांमधील फरक अचूकपणे मोजता येतो. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि पॅटर्न रेकॉग्निशन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही या पद्धतीचा वापर केला जातो. त्या काळात त्यांनी केलेले हे संशोधन किती दूरदृष्टीचे होते याची कल्पना यावरून येते. 1931 मध्ये त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच ISI ची स्थापना केली. सुरुवातीला ही एक छोटी सांख्यिकी प्रयोगशाळा होती, पण पुढे ती जगातील प्रतिष्ठित संशोधन संस्थांपैकी एक बनली. या संस्थेमधून अनेक महान गणितज्ञ आणि सांख्यिकी तज्ज्ञ घडले. पुढे भारत सरकारने ISI ला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून मान्यता दिली. महालनोबिस यांनी भारतातील सॅम्पल सर्वे म्हणजेच नमुना सर्वेक्षण पद्धतीला नवे रूप दिले. त्या काळात लोकांना वाटायचे की प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी संपूर्ण जनगणना आवश्यक असते. पण महालनोबिस यांनी सिद्ध केले की योग्य नमुना निवडला तर कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक अचूक निष्कर्ष मिळू शकतात. याच विचारातून 1950 मध्ये नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना करण्यात आली. आज भारत सरकार आर्थिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासासंबंधी जे अनेक अहवाल तयार करते, त्यामागे महालनोबिस यांनी घालून दिलेला पाया आहे. भारताच्या आर्थिक नियोजनातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली. औद्योगिकीकरण, रोजगार आणि आर्थिक विकासासाठी त्यांनी तयार केलेले महालनोबिस मॉडेल त्या काळात अत्यंत प्रभावी मानले गेले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 1945 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ह्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पुरस्कार प्रदान केला. आज डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण जगत आहोत. पण या सर्व आधुनिक संकल्पनांचा पाया घालणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांमध्ये प्रशांत चंद्र महालनोबिस यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. म्हणूनच राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा केवळ एका शास्त्रज्ञाचा जन्मदिवस नाही,
तर विज्ञान, संशोधन आणि माहितीच्या शक्तीचा गौरव करणारा दिवस आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या महान व्यक्तिमत्वाविषयी ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.